कल्पना करा, जर भगवान बुद्धांनी ज्ञान मिळाल्यानंतर मौन धारण केले असते तर आज जगाला शांततेचा मार्ग कधीच मिळाला नसता. 6 वर्षांची कठोर तपश्चर्या, वैशाखी पौर्णिमेची ती रात्र आणि एक असा निर्णय ज्याने संपूर्ण मानवजातीचा इतिहास बदलून टाकला. पण बुद्धांनी ज्ञान मिळाल्यानंतर लगेच उपदेश सुरू केला नव्हता. उलट त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. 6 वर्ष, होय तब्बल 6 वर्ष सिद्धार्थ गौतमांनी कठोर तपश्चर्या केली, राजवैभव सोडले, सुख सोडले, स्वतःचे शरीर यातनांनी क्रूश केले, कारण त्यांना शोधायचे होते एकच सत्य. वैशाख पौर्णिमेची ती शांत रात्र, बोधगयेतील पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ ध्यानस्थ बसले होते आणि अखेर त्यांना बोधित्व प्राप्त झाले. त्या क्षणी सिद्धार्थ बुद्ध झाले. त्यांचे मन पूर्णपणे शांत झाले होते. लोभ नव्हता, द्वेष नव्हता, अहंकार नव्हता, फक्त प्रज्ञा, करुणा आणि सत्याचा प्रकाश होता. पण खरी गोष्ट इथूनच सुरू होती. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्धांच्या मनात एक गंभीर विचार आला की हे सत्य अत्यंत गहन आहे. सामान्य लोकांना हे समजेल का? त्यांना वाटले लोक अज्ञानात अडकले आहेत, इच्छा, मोह आणि अंधश्रद्धेत गुंतले आहेत. मग त्यांना हा मार्ग कसा समजणार? काही क्षणासाठी बुद्धांनी विचार केला, मी शांत राहावे का? हे ज्ञान स्वतःपुरतेच मर्यादित ठेवावे का? पण बुद्धांचे हृदय महासागरासारखे विशाल होते. त्यांनी जगातील दुःख पाहिले, गरिबांचे दुःख, अज्ञान, अन्याय आणि हिंसा. मग त्यांनी ठरवले, जो प्रकाश मला मिळाला आहे तो संपूर्ण जगापर्यंत पोहोचवायचा. आणि मग बुद्ध स्वतःच्या सुखासाठी समाधीत बसले नाही, ते उठले आणि त्यांनी पायी चालत सारनाथकडे निघाले. तिथे त्यांचे 5 शिष्य होते आणि तिथेच बुद्धांनी दिला इतिहासातील पहिला उपदेश. हा उपदेश आज धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी बुद्धांनी जगाला 4 आर्य सत्ये आणि दुःखातून मुक्त करणारा अष्टांगिक मार्ग दिला. बुद्धांनी सांगितले, जगात दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचा अंत होऊ शकतो आणि त्या अंताचा मार्गही आहे. हा मार्ग होता सम्यक विचार, सम्यक वाणी, सम्यक कर्म आणि शांत मनाचा मार्ग. यानंतर बुद्ध थांबले नाहीत. राजा असो किंवा सामान्य माणूस, गरीब असो किंवा श्रीमंत, स्त्री असो किंवा पुरुष, बुद्धांनी सर्वांना समानतेचा धम्म दिला. ते तब्बल 45 वर्ष गावोगावी फिरले. लोकांच्या भाषेत, पाली भाषेत त्यांनी धम्म दिला, कारण त्यांना लोकांपर्यंत धम्म पोहोचवायचा होता, फक्त ग्रंथामध्ये बंद ठेवायचा नव्हता. आणि म्हणूनच आज 2500 वर्षांनंतरही भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार जगाला शांतता, करुणा आणि मानवतेचा मार्ग दाखवत आहेत. बुद्ध केवळ स्वतः मुक्त झाले नाहीत, तर त्यांनी करोडो लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवला. मित्रांनो, भगवान बुद्धांचा हा महान विचार तुम्हाला कसा वाटला? जर बुद्धांनी मौन धारण केले असते तर आज जगाचे काय हाल झाले असते? तुमचे मत कमेंटमध्ये लिहा. अशाच ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि जागृती करणाऱ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. जय भीम.